वाघाच्या कातडीचं तस्करी असो, पुण्यातील गाजवलेली रेव पार्टी असो, आंदायकर साहेबांनी पुढाकार घेऊन धाडसी बाणा दाखवून कारवाई केली. हत्येचा प्रयत्न, हत्या, गँगवार यासारख्या गंभीर गुन्ह्यातील धडाकेबाज कामगिरी बजावली. म्हणूनच आंदायकर साहेबांचा दरारा दबदबा आजही पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात कायम आहे. पुण्यातील शेकडो गुंड्यांचं परिवर्तन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम साहेबांनी केलं. त्यामुळे कधी काही गुन्हेगार हा ठपका असलेले आज अनेक चांगल्या मार्गाने समाजात स्वाभिमानाने जगत आहेत. साहेबांच्या या कार्याची दखल अनेकदा ETV क्राईम डायरी मालिकेतून घेण्यात आल्याचं महाराष्ट्रानं पाहिलंय. तर पोलीस अधीक्षक आणि महाराष्ट्र शासनाने साहेबांचा गौरव केलाय. खाकी वर्दी परिधान करून तब्बल 34 वर्ष समाजसेवा केल्यानंतर साहेबांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. साहेबांनी घेतलेल्या स्वेच्छे निवृत्तीनंतर स्वतःला समाजसेवेत झोकून दिलं. बार्शी परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून बार्शी तालुका समाजकार्याचा धडाका लावला. युवकांना रोजगार, महिलांना, भगिनींना बचत गटाचा आधार देण्याचं काम सर्वप्रथम तालुक्यात सुरू केलं. साहेबांचं वाढतं समाजकार्य लक्षात घेऊन शिवसेना पक्षात त्यांचा प्रवेश घेतला. 12 नोव्हेंबर 2011 साली बार्शी परिवर्तन आघाडी शिवसेना पक्षात आज तागायत ते शिवसैनिक म्हणून जगडत राहिले. लोकांच्या प्रश्नांसाठी लढत राहिले. स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण करून त्यांनी बार्शी तालुका स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. मोर्चे, आंदोलने आणि लोकांच्या पाठबळावर नगरपालिका, तालुका प्रशासन साहेबांनी पकड मजबूत केली. बार्शी कुर्डवाडी खराब रस्त्यांच्या प्रश्नावर आक्रमक होत गाढवाचं लग्न लावून आंदोलन उभारलं. रस्त्यांसाठी, शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळावा म्हणून साहेबांनी प्रयत्न केले. शेतकऱ्यांना घेऊन आंदोलनं केली तर सरकारी अधिकाऱ्यांच्या गळ्यात हाडांच्या माळा घालून केलेलं आक्रमक आंदोलन स्वतःच्या अंगावर केसेस घेतल्या. तालुक्यातील 120 गावात शिवसेनेच्या शाखा नव्यानं कार्यरत केल्या. उडत पाण्याचे टँकर साहेबांनी या ठिकाणी उभा केले. 1000 लिटरच्या पाण्याच्या टाकीचे वाटपही पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून केलं. 4500 रुग्णांची शस्त्रक्रिया पार पडली. कामगारांच्या कुटुंबांसाठी 101 सायकलीचं वाटप करून गरिबांच्या लेकरांची गती वाढवण्याचं काम भाऊसाहेबांनी केलं. बार्शी तालुक्यात पहिला नोकरी महोत्सव साहेबांनी सुरू केला. 3 वेळा नोकरी महोत्सव राबवून 5000 युवकांना नोकरी मिळवून दिली. तर तेथील गरिबांच्या लेकींना आपलं माडून 3 वेळा सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन भाऊसाहेबांनी केलं आणि 32 मुलींचं कन्यादान करून आज त्यांचे संसार सुखाने सुरू आहेत. भाऊसाहेबांनी कोरोना कालावधीत केलेल्या कामाची इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली आहे. जीवावर उदार होऊन जीवाची बाजी लावून हा माणूस कोरोना काळात लोकांच्या सेवेत हजर होता. देऊळ गल्लीतील राजमाता इंदुताई आंधळकर अन्नछत्रालय या काळात गरीब, वंचित, उपेक्षांसाठी मोठा आधार बनलं. तब्बल 11 लाख लोकांसाठी पोटात भाऊसाहेबांनी मायेनं घास भरवलाय. ज्यावेळी प्रस्थापित नेते मंडळी बंगल्यात होते त्यावेळेस भाऊसाहेब आंधळकर रुग्णालयात रुग्णांसाठी, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी कोरोना विरुद्ध लढा देत होते. बार्शी, धाराशिव आमचा परका असा भेद न करत धाराशिवकरांसाठी भाऊसाहेबांची मदत नेहमीच झाली आहे. त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे धाराशिवमध्ये बाळंतपणासाठी रुग्णालयात वणवण फिरणाऱ्या एका माऊलीनं भाऊसाहेबांनी बार्शी दाखल करून घेतलं. त्यानंतर त्या माऊलीनं जुळ्या बाळांना जन्म दिला. बाळांची प्रकृती नाजूक असल्यानं त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याचा बैलही भाऊसाहेबांनी भरलं. विशेष म्हणजे क्वारंटाईन होण्यासाठी बेडची संख्या कमी पडत असल्यानं थेट बागवान मक्का मध्ये 100 बेडचं क्वारंटाईन सेंटर यामध्ये सुरू केलं. अशा या भाऊसाहेब आंधळकरांचा प्रचार करण्यासाठी आज या ठिकाणी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांचं आगमन अवघ्या 2च मिनिटात या व्यासपीठावर होईल. भैया अजून एक कॉर्डलेस माईक दे ना. एक माईक दे ना कॉर्डलेस अजून. हॅलो चिक, हॅलो. सुमित वरती आहे, सुमित वरती आहे, पटकन. हॅलो चिक, हॅलो. उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या प्रचंड जाहीर सभेच्या निमित्ताने या ठिकाणी श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. हे गीत आपल्या सेवेत सादर करण्याचा प्रयत्न करतोय. हॅलो चेक हॅलो हॅलो चेक चेक हॅलो वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बडो हॅलो चेक हॅलो आदरणीय बाळासाहेब आप आगे बढ़ो आदरणीय बाळासाहेब तुम आगे बढ़ो हॅलो वंचित बहुजन आघाडीचा जेवढे का असतील लोक सगळ्यांनी खुर्चीवरती बसा. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं आगमन झालेलं आहे. सगळ्यांनी खुर्चीवरती बसून घ्या. खुर्च्या कुठल्या मोकळ्या दिसता कामा नाही. समोर बसलेल्या बाबासाहेब प्रेमांना मी पुन्हा एकदा विनंती करतो, मित्रांनो, एक पण खुर्ची या ठिकाणी रिकामी दिसू देऊ नका. आपल्याविषयी अपप्रचार केला जाईल. बाबासाहेबांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझी विनंती आहे. सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांचं भगवंत नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. संयोजन समितीच्या मागे वतीनं हटे नाही भीमसेना, मागे हटे नाही भीमसेना, अशीच देते अनुमती. साहेब आमचे सेनापती, बाळासाहेब आमचे सेनापती, साहेब आमचे सेनापती बाळासाहेब आमचे सेनापती, साहेब आमचे सेनापती बाळासाहेब आमचे सेनापती. मागे हटे नाही भीमसेना, मागे हटे नाही भीमसेना, अशीच देते अनुमती. कुणा कुणाचे सेनापती साहेब हात वरती करून सांगायचं, साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या असल्या पाहिजे. चला, साहेब आमचे सेनापती, बाळासाहेब आमचे, साहेब आमचे सेनापती बाळासाहेब आमचे सेनापती, साहेब आमचे सेनापती बाळासाहेब आमचे सेनापती. बोलून उठली दारी दारी, बोलून उठली दारी दारी, कोण कसा होईल भाटेकरी, कोण कसा होईल वाटेकरी, कोण कसा होईल वाटेकरी. बसलाय भीमाच्या गादीवरी, बसलाय भीमाच्या गादीवरी. अरे भीमाचा नातू भीमापरी, भीमाचा नातू भीमापरी, भीमाचा नातू भीमापरी. जगाला झाले साहेबा पुढे, जगाला झाले साहेबा पुढे, येऊन नमती सभापती. साहेब आमचे सेनापती, बाळासाहेब आमचे सेनापती, साहेब बहुजन समाजाला सांगणार, बौद्ध मान कोळी संभार लोहार सुतार मडा शिपी तेरी तांबळी घिसड कैकणी वाल्मिकी मराठा कुणबी धनगर मुसलमान या 85% बहुजन समाजाला सांगणार,
बोलून उठली दारी दारी, बोलून उठली दारी दारी, कोण कसा होईल वाटेकरी, कोण कसा होईल वाटेकरी, कोण कसा होईल वाटेकरी. बसलाय भीमाच्या गादीवरी, बसलाय भीमाच्या गादीवरी, भीमाचा नातू भीमापरी, भीमाचा नातू भीमापरी, भीमाचा नातू भीमापरी. जगाला झाले साहेबा पुढे येऊन नमती सभापती. साहेब आमचे सेनापती बाळासाहेब आमचे, साहेब आमचे सेनापती बाळासाहेब आमचे सेनापती, साहेब आमचे सेनापती बाळासाहेब आमचे सेनापती. चिंता आता कशाची नाही बघा, पडून होता भीमाचा रथ, पडून होता भीमाचा रथ, आजमावून या लोकांचं मत, आजमावून या लोकांचं मत, आजमावून या लोकांचं मत. रथाचा सारथी होऊन येऊन चाललाय भीमाचा पथ, येऊन चाललाय भीमाचा पथ, येऊन चाललाय भीमाचा पथ. जगात गाजतोय आणि हसाजतोय बघा, जगात गाजतोय आणि हसाजतोय भीमाच्या रथाचा महारथी. साहेब आमचे सेनापती बाळासाहेब आमचे सेनापती, साहेब आमचे सेनापती बाळासाहेब आमचे सेनापती, साहेब आमचे सेनापती बाळासाहेब आमचे सेनापती. बघा, काल कधीच माझे मानवधुरे प्रतापसिंह मोबळे काका म्हणताय, साहेबांना काय म्हणतायत? साहेब चिंता आता कशाची नाही, चिंता आता कशाची नाही, एकवटलेला समाज हाय, एकवटलेला समाज हाय, एकवटलेला समाज हाय. धन्यवाद. कार्यक्रमाला उशीर होते आम्हा साहेबांचे धन्यवाद. आदेश. जय भीम. 40 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सन्माननीय भाऊसाहेब आंधळकर यांच्या प्रचारार्थ आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यानंतर सन्माननीय भाऊसाहेब आंधळकरांना विनंती करते की आपण या जनतेला संबोधित करावं. सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र, जय भीम. आज भगवंत नगरीमध्ये या ठिकाणी माननीय श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी भगवंत नगरीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. मित्रांनो, 13 वर्ष मी या ठिकाणी सेवा करतो आहे. अन्नदान, रक्तदान, महिलांचे प्रश्न, बचत गट, साहेबांना कल्पना या गोष्टी दिलेल्या आहे. माझ्या या माऊली या ठिकाणी बसलेल्या आहेत. साहेब 25-25 हजाराचा मोर्चा माझ्या माय माऊलीला त्रास देत होता, त्यावेळेला मी काढलेला आहे आणि या बचत गटाच्या एजंटकडून यांना मुक्तता दिलेली आहे. अनेक गुन्हे दाखल केले गेलेले आहेत. आज ह्या जे हिरवळ दिसते, ही जी झाडं आपल्याला दिसत आहेत, ही 40 झाडं कंटेनरनं आम्ही आणली. खड्डे खाणून लावल्यानंतर नगरपालिकेनं आमच्यावरती गुन्हे दाखल केले आणि आज हे व्यापारी आणि बार्शी याच सावलीचा आनंद घेत आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे. या ठिकाणी आपल्या मार्फतीनं मला जो बार्शीकराला सन्मान मिळालेला आहे, मला खासदारकी म्हणजे
प्रत्येक बार्शीकराला खासदारकी मिळालेली आहे आणि हे देण्याचं धाडस या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी दाखवलं, त्याबद्दल सर्व बार्शीकरामार्फत या ठिकाणी मी त्यांचा आभार मानतो. साहेब, अनेक संकटाला तोंड देत या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे. 7 वर्ष झालं या ठिकाणी 2 वेळेचं अन्नछत्रालय मोफत या ठिकाणी चालू आहे का नाही? चालू आहे का? या ठिकाणी महिलाचे बचत गट यांना त्रास दिलेल्या एजंटला धडा शिकवायचं काम ह्या तुमच्या सेवकानं, ह्या तुमच्या भावानं केलंय का नाही? या ठिकाणी तुमच्यावरती अन्याय अत्याचार होत होता, कोरोनाचं संकट होता, ॲडमिट पेशंट करून घेत नव्हते, पेशंटला या ठिकाणी पैसा, आर्थिक परिस्थिती बिकट होती. फुले जरा थांब. या ठिकाणी अनेक योजना, हे आपल्या शासकीय योजना हॉस्पिटल त्या ठिकाणी लागू करत नव्हता, त्याबद्दल अनेक आंदोलनं या ठिकाणी केली. पावसाचा पूर आला, पुरामध्ये अनेकाला संकटाला तोंड द्यावा लागला. या ठिकाणी चालत असलेलं बाकीचं मला साहेब स्थानिक बोलायचं नाही. आज का स्थानिक बोलायचं नाही? कारण मी राजाभाऊ राऊताच्या विरोधात उभा नाही. का बोलायचं नाही? मला सोपलाच्या विरोध मी उभा नाही आहे, मी बारबोलेच्या विरोध नाही आहे. मग विरोध कसला आहे? फक्त आंदळकरला मत दिलं पाहिजे. तर या ठिकाणी प्रेशर कुकरच्या ह्याच्या पुढं बटन दाबून या ठिकाणी आपला आशीर्वाद या ठिकाणी दिला पाहिजे. माननीय आंबेडकर साहेबांनी ही सुवर्ण संधी एका माजी पोलीस अधिकाऱ्याला दिली. साहेब, या ठिकाणी 48,000चं संघटन रिटायर्डचं आमचं या महाराष्ट्रामध्ये आहे. या भागातला रामगिरी कारखाना तुळजापूरचा आमचा आहे, आम्ही चेअरमन त्या कारखान्याचे आहोत. संकट झाली म्हणून तो कारखाना चालू झाला नाही. आमच्या वैरागच्या कारखाने, आमच्या वैराग भागामध्ये वैराग तालुका निर्मिती हा प्रश्न प्रलंबित आहे. या ठिकाणी संतनाथ साखरी साखर कारखाना हा आमचा त्या ठिकाणी बंद आहे. अनेक संकट आमच्यावरती येत आहेत. बार्शी शहर आणि तालुका या ठिकाणी आंबेडकरी जनता आमच्या संपूर्ण अशा ताकदीनिशी या ठिकाणी पाठीशी आपल्या सेवेमध्ये या ठिकाणी येणार आहे. वास्तविक पाहता अनेक संकट, थोडके आम्हाला किती अवधी मिळाला. आज आमदार व्हायला आम्ही निघालो. उदाहरण सांगतो, मी फौजदार व्हायला निघालो आणि साहेबांनी मला IPS करून टाकला, अशी अवस्था माझी या ठिकाणी झालेली आहे. आज स्वप्न तालुक्याचं बघत होतो, 6-11 तालुक्याचं या ठिकाणी मला काम करण्याची संधी आणि परिवर्तन होणार हे प्रस्थापित आहेत. तोच दीर काय, भाऊजाई काय, कुणालाही बद दिलं तरी त्याच घरात जाणार आहे. आमचं काय सतरंजा उचलायच्या का? काय करायचं आम्ही? यांचा भ्रष्टाचार बघत बसायचा का? प्रस्तापाच्या विरोधामध्ये या ठिकाणी वातावरण पेटून उठलेलं आहे. ओमराजे करतात, परंतु यांचे जे आपले उद्धव ठाकरे साहेब आहेत, साहेबांनी आमच्या सांगितलं होतं, उद्धव ठाकरे साहेब युती करायची आपल्याला, तर या ठिकाणी तुम्ही लेखी बॉन्डवरती द्या की इलेक्शन झाल्यानंतर ज्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे त्या मतदानाचा तुम्ही विश्वासघात करणार नाही, तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही, हे लिहून द्या असं उद्धव ठाकरेंना म्हटलं. साहेबांनी लिहून दिला नाही. तसं लिहून देत असतात का म्हटले? याचा अर्थ इलेक्शन झालं की ओमराजे पहिल्या गाडीनं भारतीय जनता पक्षामध्ये जाणार, पहिली गाडी. आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांना या ठिकाणी मुंबईवरती त्यांचा डोळा आहे. त्यांच्या मागे इन्क्वायरी लागलेल्या आहेत, त्यांच्या मुलाच्या मागचे काही प्रकरण चालू आहेत. त्यामुळं मी 13 वर्ष साहेब या ठिकाणी कष्ट केलं, काम केलं. या ठिकाणी CBI अमक संकट आम्हाला आली, कुणी साथ आम्हाला दिली नाही, परंतु 13 वर्षात जो न्याय मिळाला नाही तो माझ्या साहेबांनी 13 तासामध्ये मला दिला. 13 तासामध्ये या ठिकाणी मला उमेदवारी जाहीर केली. मोठ्याच्या काळ झाला, काय म्हणतात त्याला, धक्का पचला. मोठ्याच्या पायाखाली वाळू सरकली. त्या ठिकाणी आमचे जाधव अण्णा असतील, प्रवीणजी असतील, इतर नेते विवेकजी असतील, आमचे जगदाळ साहेब असतील, सर्व मंडळी एका दिलानं बार्शी शहर तालुक्यामध्ये प्रचंड, मला तुम्ही 2 लाखाच्या पुढे बार्शीनं मतदान केलं, तुमचा बार्शीचा खासदार झाल्याशिवाय राहत नाही.
बाकी तिथं काही लागत नाही. 5.5 लाख लिंगायत वोटर आहे, वाणी वोटर आहे. त्या ठिकाणी आमचा दलित बांधव 1.5 लाखाच्या पुढे आहे. माझा पोलीस बांधव 33,000 संघटनांमध्ये आहे आमच्या सगळ्या तालुक्यामध्ये. त्यांची मुलं बाळं लेकरं जे काय या ठिकाणी साहेब, भविष्यामध्ये आपण तिसरा पर्याय बहुजन वंचित आघाडी हा महाराष्ट्र आणि देशाला साहेबाच्या रूपाने तिसरा पर्याय मिळणार आहे. कारण या ठिकाणी पुढे बहुजन वंचित आघाडी, वंचित बहुजन आघाडी जी आहे, तर वंचित बहुजन आघाडी म्हणजे मराठा समाजातला वंचित, वाण्यातला वंचित, लवार, सांबार, कुंभार सगळ्यातले वंचित या ठिकाणी साहेबांनी एकत्र केले आणि याची मूठ बांधलेली आहे. आता मला एक कॉमेंट आली, मी साहेबाला टाकलं की हेलिकॉप्टरमध्ये बसायचं स्वप्न तुमचं आज साहेबामुळे पूर्ण झालं आणि आता येणाऱ्या काळामध्ये खासदार होण्याचं स्वप्न साहेब तुमच्यामुळं माझं पूर्णच होणार, यामध्ये तिळमात्र शंका नाही. साहेबाला पुढं जायचं आहे. हेलिकॉप्टरचं हे असतंय, तर साहेबांना मी बार्शीकराच्या वतीनं या ठिकाणी सगळ्याच्या वतीनं साहेब तुमचे हे उपकार आहेत. आजच मी सांगतो, मी कधी पक्षबदल केलेला नाही, पक्षबदल केलेला नाही. मी साहेबांकडे आलेलो आहे. 13 तासात मला जो सन्मान मिळाला तो आयुष्यात मला मिळाला नसता आणि त्यामुळं मी आंबेडकर चळवळीमध्ये इथून पुढे आयुष्य माझं वेचल्याशिवाय राहणार नाही. कायमस्वरूपी मी साहेबाबरोबर असेल, मी कुठेही जाणार नाही. साहेबाचा काय म्हणतात, लोखंडाला परसाचा प्रश्न झालेला आहे, त्यामुळं माझं आयुष्याचं सोनं झालेलं आहे. आणि या राज्यामध्ये साहेबांनी, आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून माझ्या लिंगायत बांधवांना ह्या ठिकाणी विनंती आहे. साहेबांनी 5 ठिकाणी लिंगायत उमेदवार दिलेला आहे. त्या ठिकाणी मारवाडी समाजाचा उमेदवार दिला आहे, मराठा उमेदवार दिला आहे. या ठिकाणी या आघाडीमार्फत जातीपातीचं राजकारण माझ्या साहेबांनी केलेलं नाही आहे आणि डायरेक्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी साहेबांनी मला काय काय एका रात्रीमध्ये माझ्या आयुष्यामध्ये बदल केलेला आहे. जिकडं तिकडं फोन येतात किंवा माझे चाहते वर्ग आहे, माझा लिंगायत वर्ग आहे, माझे आत्ता माझे स्वामी या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी एक मुखानं 3-4 फॅक्टर साहेब यामध्ये आहेत. फक्त आणि फक्त लिंगायत समाज माझा एकत्र आला. 5.5 लाख मतदार आहे. 3 लाखाच्या पुढे मतदान मला झालं पाहिजे. माझ्या दलित बांधवाचं 1.5 लाखाच्या पुढे मतदान झालं पाहिजे आणि माझ्या बार्शीचं 3.5 लाख मतदार आहात. माया बहिणीनं, आई जाणीव ठेवा. तुम्ही आज कुठेही काम करत असा, तुमच्या घरावर संकट आला होता, मुलावर संकट आला होता, तुमचा प्राण या ठिकाणी नको झाला होता, त्यावेळेला हा धर्माचा भाऊ तुमच्या पाठीशी उभा राहिला होता. कुणी आलेलं नव्हतं त्यावेळेला. पारधी कॅम्पमध्ये 1 क्विंटलचा तांदळाचा भात 6 महिने आम्ही घातला, खाऊ घातला. मी उपकार केलेला नाही आहे आणि म्हणूनच परमेश्वर जागा आहे. या ठिकाणी मी दादागिरी गुंडगिरी दहशत आपल्या पुढे काहीच नाही. आता तर आंबेडकरी चळवळ माझ्या बरोबर आलेली आहे, त्यामुळे शंकाच नाही आहे. मित्रांनो, या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं, आपल्याला परिवर्तन साहेबाला जायचं आहे. या ठिकाणी तुम्ही एकजुटीनं, कुणीही मतदान दुसरा नेता मागायला आला त्याला विचारा, तुम्ही उभा राहिल्यानंतर तुम्ही मत मागा. आज तुम्ही उभा नाही आहे, माझ्या धर्माचा भाऊ आंबेडकर उभा आहे. त्यामुळं इथं किंतु परंतु एक संधी फक्त मला द्या, एक संधी मला द्या. त्याचं सोनं केल्याशिवाय या ठिकाणी मी राहणार नाही, एवढंच मी सांगतो. आणि आता श्रद्धेय माननीय आंबेडकर साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, तुम आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, तुम आगे बढ़ो.
भाऊसाहेब आंधळकर यांच्या प्रचाराला मी आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे. आपण असणारा येणारी 5 वर्ष ही कोणाच्या हातामध्ये देणार हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. मागच्या 5 वर्षाचा इतिहास घेणं हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. मागच्या 5 वर्षाचा इतिहास आपण असताना पाहिला तर या देशातला असताना मी म्हणेन की अत्यंत काळकूट काळ असं त्याचं वर्णन मी करणार आहे. मी गेल्या 80 पासून ते 24 पर्यंत इंदिरा गांधीपासून ते असणारा नरेंद्र मोदीपर्यंत हे सगळे पंतप्रधान बघितले. मी इंदिरा गांधींची असणारी हत्या ही 84 साली झाली. 80 सालामध्ये त्यांनाही भेटत होतो आणि नरेंद्र मोदी यांचाही काळ मी त्या ठिकाणी पाहत होतो. या सगळ्या ह्याच्यामध्ये पंतप्रधानाचं कार्यालय जे आहे हे पंतप्रधानाचं कार्यालय नेहमी असणारं मानवतेचं कार्यालय, लोकांना न्याय देणारं कार्यालय, कोणाला भीती न देणारं कार्यालय आणि भीतीमुक्त करणारं कार्यालय, अशा रीतीचा कारोबार मी गेली 40 वर्ष त्या ठिकाणी बघत आलो. पण मागची 10 वर्षाच्या इतिहासामध्ये हा कार्यकाळ मानवतेचा कार्यकाळ राहिला नाही, लोकांना जुळून ठेवण्याचा कार्यकाळ लागला नाही. तर जशी कोंबड्यांची झुंज लावतात, कोंबड्यांचं झुंज लावतात, तशा रीतीने हा कालखंड झुंज लावणारा कार्यकाळ होता असं मी त्या ठिकाणी मानतोय. हिंदू मुसलमानांना लढवलं, अनेक मुसलमानांची असारी कत्तल करण्यात आली, TV त्याचं व्हिडिओ करण्यात आलं, दाखवण्यात आलं, एक दहशत निर्माण करण्यात आली. हिंदू मुसलमानाचा असणारा एक दहशतवाद आपल्याला दिसला. दुसरा दहशतवाद इथे असणारा मराठा OBC आरक्षणावरनं आपल्याला दिसला. मराठा आरक्षण आणि OBC आरक्षण दोघांना भिडवण्याचा भाग त्या ठिकाणी दिसला. वंचित बहुजन आघाडीने भूमिका शांततेची घेतली आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शांतता निर्माण झाली अशी परिस्थिती आहे. आपण आदिवासी भागामध्ये गेलो तर आदिवासींना सुद्धा लढवण्याचा भाग झाला. मग ते नॉर्थ ईस्ट असेल, आसाम आणि मणिपूर इथल्या असणारे ज्या ट्राईब्स आहेत त्यांच्या असणारे दंगली आपण असणारे बघितल्या. 80 दिवस भारतातल्या जनतेला माहीत नव्हतं की तिथं युद्ध चाललंय, 2 जमातीमधलं असणारं युद्ध चाललंय याची माहिती सुद्धा नव्हती. परदेशातून माहिती जेव्हा यायला लागली तेव्हा हळूहळू इथलं सरकार बोलायला लागलं अशी परिस्थिती. याने कुठली एक संस्था ठेवली नाही. सुप्रीम कोर्ट घ्या, रिटायर्ड झालेले जज म्हणायला लागलेले आहेत की शासनाचा आमच्यावरती असणारा दबाव येतोय. शासनाचा आमच्यावरती असणारा दबाव आहे. मानवतेचं कार्यालय राहिलंच नाही, दबावाचं कार्यालय राहिलं अशी परिस्थिती आहे. इथे एकही असा वर्ग नाही की ज्याला आपल्याला म्हणता येईल की शांततेने तो असं म्हणेल की मी इथे सुखाने आणि समाधान आहे. कोविड नंतर आपण बघत असाल की दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन झालं. त्यांची मागणी काय होती की तुम्ही दर जूनमध्ये हमी भाव जाहीर करताय. चांगली गोष्ट आहे, हमी भाव जाहीर होतो, पण त्या हमी भाव शेतकऱ्याला मिळत नाही आणि म्हणून शेतकरी लाख
च्या संख्येने दिल्लीमध्ये येऊन बसला, उन्हाळ्यात बसला, पावसाळ्यात बसला, थंडीमध्ये बसला आणि गरमीमध्ये सुद्धा बसला, अशी परिस्थिती आहे. तो काय म्हणत होता की तुम्ही हमी भाव तर देताच आहे, फक्त कायदा करा, त्याला कायद्याचा आधार द्या. आणि कायद्याचा आधार दिला तर व्यापारी त्या हमी भावाच्या खाली विकणार नाही आणि आमची दुर्दशा होणार नाही, ही तो मागणी मागत होता. वर्षभर झालं तो आंदोलन करत होता. पण पंतप्रधानाला असं वाटलं नाही की आपण त्यांच्याबरोबर जाऊन बसावं. 44 डिग्री टेम्परेचर आहे, त्याच्यात तो बसलेला आहे. -2 डिग्री टेम्परेचर आहे दिल्लीचं, त्याच्यात तो बसलेला आहे. पण या पंतप्रधानाला पाजर फुटलं नाही की आपण त्यांच्याबरोबर बसावं. बाबा, मी असताना घेतलेला निर्णयाचा पुनर्विचार करतो, मला वेळ द्या, हे सुद्धा म्हणायली ताकद ह्या पंतप्रधानाची. मी या पंतप्रधानाकडे मानवता नाहीच. या पंतप्रधानाकडे मानवता नाहीच, अशी परिस्थिती आहे. तुम्ही आंदोलन करा, काही करा, मी सांगेन तेच, त्याच्या पलीकडे काही नाही. हुकुमशाह, आम्ही जे म्हणत होतो की बा या देशामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून हुकुमशाह जन्माला येतोय, तो हीच हुकुमशाहची पद्धत आहे, हे आपण लक्षात घ्या. तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं आहे का? आज ज्या पद्धतीने फिरताय त्या पद्धतीने फिरायचं आहे असं तुम्हाला ठेवायचं असेल तर आंधळकरांना मतदान द्या. तुम्हाला कैदी व्हायचं असेल आणि स्वतःचं स्वातंत्र्य गमवायचं असेल, तर खुशाल बीजेपीला मतदान द्या, हे मी आपल्याला असताना सांगतोय. मध्यंतरी आपण बघत असाल सण आले, सणाच्या वेळेस आपण बघत असाल की याच्या अगोदर कुठल्या सरकारने महिलाने कुठल्या साड्या नेसाव्या ही कधीच म्हटलं नाही. या दिवशी हा, त्या दिवशी तो, त्या दिवशी तो, असा प्रयोग झाला की न झाला? प्रयोग झाला की न झाला? तुम्ही लाजताय का? मी एकतर्फी भाषण नसं करत असतो, मी डायलॉग करत असतो. हा प्रयोग झाला की न झाला? झाला ना. याला इंग्रजीमध्ये एक शब्द आहे, मराठीत त्याला नाही आहे. इंग्रजीमध्ये एक याला शब्द आहे, तो म्हणजे तुमच्या मेंदूचा ताबा घेणं, कंट्रोल ऑफ माइंड. तुमच्या मेंदूचा ताबा घेणं. त्यांनी सणामार्फत तुमच्या मेंदूवरती ताबा घेता येऊ शकतो का? तो ताबा घेतला. सण याच्या अगोदरही झाले, सण सगळेजण साजरे करण्यात आले. पण अमुक कलरची साडी, अमुक कलरचं शर्ट, अमुक कलरची पॅन्ट असं घाला, असं कुठलंच सरकारने केलं नाही. पण या सरकारने ते प्रयोग केले. या सरकारने प्रयोग केले याचं कारण की तुमच्या मेंदूवरचा ताबा, तुम्ही ज्या पद्धतीने विचार करताय त्या विचार करण्याच्या पद्धतीवरती कब्जा हा मिळवता येऊ शकतो का? आणि तो काही लोकांनी मान्य केला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला मिळवता येईल. मी असाला विचारतोय की लोकांच्या मेंदूवरचा ताबा घेण्याचं कारण काय सरकारचं लोकांच्या मेंदूवरचा ताबा घेण्याचं कारण काय? ताबा केव्हा घेतला जातो की ज्यावेळेस त्या माणसाला गुलाम करायचं असतं, त्यावेळेस त्याचा ताबा घेतला जातो. आज तुम्हाला गुलाम करायचं आहे, इथे लोकशाही संपवायची आहे, हुकुमशाही आणायची आहे. आणि ती आणायची असेल तर पहिल्यांदा तुमचा ताबा, तुमचा मेंदू आमच्या ताब्यात आहे का, हे तपासण्याचं कामकाज या ठिकाणी चाललंय. आणि जे मेंदू तपासण्याचं कामकाज करतात त्या सगळ्यांना पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे, सत्तेवरनं
किकआउट केलं पाहिजे, कारण का मी माझ्या मेंदूचा ताबेदार आहे. मी दुसऱ्याच्या हातामध्ये माझा मेंदू देणार नाही. ही भूमिका तुम्ही आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी घेतली पाहिजे. मित्रो, कोविडमध्ये टाळ्या वाजवायला लावल्या की नाही? थाली वाजवायला लावली की नाही? त्याचं कारण आहे की तुम्हाला मोदीला मारायचं होतं. तुम्ही आता बघताय पटापटा पटापटा तरुण पोरं मरतात आहेत. कोविडमध्ये ज्यांनी कोविडशिल्ड घेतलंय किंवा रेमडेसिवीरचा असणारा औषधं घेतलेली आहेत, ते आता सगळेजण हॉस्पिटलमध्ये आहेत. या डॉक्टरकडे, त्या डॉक्टरकडे, त्या डॉक्टरकडे. या दोन्ही औषधाच्या संदर्भात WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटन जे आहे, की ज्यांच्या परवानगीशिवाय कुठलंही औषध कुठलाही देश निर्माण करू शकत नाही, अशी असणारी ही संघटना आहे. त्या संघटनाने सांगितलं की हे रेमडेसिवीर आणि असणारा कोविडशिल्ड तुम्ही असणारा घेऊ नका. जगभर त्यांनी काढलं, जगभर चाललं नाही, पण भारतामध्ये ते चाललं. भारतामध्ये का चाललं? का रेमडेसिवीरच्या कंपनीचा मालक तुम्हाला माहिती आहे का कोण आहे? मी कंपनीचं नाव देतो, मला झोडिया म्हणून कंपनी आहे. तिचा असणारा गुगलवरती जा, तुम्हाला मालक त्याचा दिसेल. तो गुजराती मालक आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. त्याचा मालक गुजराती आहे. त्यांनी 18,000 कोटी जे आहेत, 18 कोटी जे आहेत, हे भारतीय जनता पक्षाला डोनेशन दिलं आणि मोदीने सांगितलं की रेमडेसिवीर तुम्ही या देशामध्ये विका. काँग्रेसवाले भित्रे आहेत, घाबरलेले आहेत. त्यांच्या अंगात आता दम राहिलेला नाही. सोनिया गांधी यांनी 2012ला मोदीला मौत का सौदागर असं म्हटलं होतं. हे रेमडेसिवीरचा असणारा औषध देऊन जगाच्या संघटनेच्या विरोधात जाऊन ते असणारं सांगणं, भारतीय डॉक्टरांच्या विरोधातल्या सल्ल्याला जाऊन मोदींनी दिला. मोदी हा मौत का सौदागर आहे. आता काँग्रेसवाले बोलायला तयार नाहीत. त्यांची पूर्णपणे टिंब झालेलं मी बोलत नाही. याचं कारण इन्क्वायऱ्या चाललेल्या आहेत. आपण आता काही बोललो तर इन्क्वायऱ्यामध्ये गेलो तर त्याचं काय होणार? आणि म्हणून भित्रे भागूबाई जे आहेत, अशानं आपण असणारं उभं करता कामा नये, हे आपण लक्षात घ्या. मित्रो, मोदीचं एवढंच कारनामे नाहीत. हे मानवतेचं कार्यालय पंतप्रधानाचं झालं पाहिजे, पण हे मानवतेचं कार्यालय नव्हतं, हे वसुलीचं कार्यालय होतं, हे लक्षात घ्या. हे वसुलीचं कार्यालय होतं. 6,500 कोटी व्हाईटमध्ये पंतप्रधानाच्या कार्यालयाने वसूल केलेले आहेत. त्यांनी माझ्यावर केस करावी. मी माझं स्वतःचं काहीच बोलत नाही. सुप्रीम कोर्टाने, आपल्याला माहीत असेल, मध्यंतरी स्टेट बँक ऑफ इंडियाला दम दिला आणि सांगितलं की ज्या इलेक्ट्रोलाइट बॉन्ड आहेत, कोणी खरेदी केले, कधी खरेदी केले, किती खरेदी केले, याचं सगळं विवरण द्या. त्याचं सगळं विवरण बाहेर आलेलं आहे. मी जे रेमडेसिवीरचं म्हणालो त्याच बॉन्डमधनं बाहेर पडलेलं अशी परिस्थिती आहे. तुम्ही हप्ता दिला नाहीत, तुम्ही हप्ता दिला नाही तरी मोदींची ईडी येत होती.
इन्कम टॅक्स येत होतं, सगळ्याच गोष्टी येत होत्या, आणि दिलं नाही तर तुम्हाला असणारा धाड होती, रेड होती, जेलमध्ये होतात, अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे इथे पंतप्रधानाचं कार्यालय हे वसुलीचं कार्यालय मी असं त्या ठिकाणी मानतो. एक अत्यंत महत्वाची बातमी ती त्यात, अत्यंत महत्वाची माहिती जी आहे ती या सरकारने ठरवली आणि काँग्रेसवाले त्याच्यावरती गप्प आहेत. राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे की 2014 ते उत्तर येईपर्यंत एकंदरीत 17 लाख कुटुंब यांनी भारताचं नागरिकत्व सोडलं आणि परदेशी गेले. हे जे 17 लाख कुटुंब होती यांची प्रत्येकाची मालमत्ता कमीत कमी 50 कोटीची होती, कमीत कमी 50 कोटीची होती. हे आकडे माझे नाही आहेत, राज्यसभेच्या असणाऱ्या ह्याच्यावरती तुम्ही गेलात तर तुम्हाला हे आकडेवारी मिळतील. त्याच्यापैकी काही जण होती, त्यांना असं विचारलं तुम्ही का गेलात, तर ते असं म्हणत होते की आम्ही ही जी 50 कोटीची ऐपत कमवलेली आहे ती आमच्या असणाऱ्या बापदाद्याने घाम गाळून मेहनत करून लोकांचा विश्वास संपादन केला आणि त्या विश्वासावरती आज आमची ही पुंजी टिकलेली अशी परिस्थिती आहे. ही आमची पुंजी टिकलेली आहे. आमच्याकडे असणारं मागण्या केल्या जातात, या मागण्या आम्हाला देता येत नाही, पूर्ण करता येत नाही, म्हणून आम्हाला धमकवल्या जातंय. आम्ही असं ठरवलं की आपल्या बापदाद्यांची इज्जत मातीमध्ये मिळण्याच्या ऐवजी आपण आपलं नागरिकत्व सोडा आणि परदेशी जा, अशी परिस्थिती आहे. मित्रो, नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये तुम्ही याच्यासाठीच बसवलं होतं का की या देशामधला 17 लाख हिंदू कुटुंब यांनी नागरिकत्व सोडावं आणि बाहेर बसावं? मी RSS वाल्यांना विचारतो, तुम्ही कुठच्या तोंडाने आता मोदींसाठी मतं मागताय? तुम्ही असं म्हणाला होतात की हा देश आम्ही हिंदू राष्ट्र करतो, पण असं दिसतंय की दाखवण्याचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. दाखवताना दाखवत होते की आम्ही ख्रिश्चनांच्या विरोधात, दाखवताना दाखवत होते की आम्ही मुसलमानांच्या विरोधात, पण या देशामध्ये ज्यांनी नागरिकत्व सोडलं हे असणारे सगळे हिंदू. मला अनेक जण विचारतात की 50 पासून 14 पर्यंत किती लोक गेले? 7,000 फक्त गेले, आणि जे 7,000 गेले त्यांचे वय ही असणारी 60च्या आसपास होते, अशी परिस्थिती आहे. ते आपल्या मुलीकडे गेले, आपल्या मुलाकडे गेले आयुष्य स्वतःचं साधण्यासाठी, अशी परिस्थिती, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून इथं कल्याणकारी राज्य पाहिजे होतं. ते कल्याणकारी राज्य न राहता इथं असणारं लोकांना त्रास देणारं राज्य, अशी असणारी परिस्थिती आहे. वसुलीचं राज्य आहे. मी इथल्या बार्शीच्या व्यापाऱ्यांना असणारं सांगतो, राजकारणावरती धाडी टाकून झाल्या, कारखानदारावरती धाडी टाकून झाल्या, आता तुमचा नंबर आहे, व्यापाऱ्यांचा नंबर आहे. किंवा तुमच्या घरामध्ये बाले तुम्ही असणारा भारतीय जनता पक्षाला डोनेशन द्या, पण मत देऊ नका. मत दिलं तर तुमचा नंबर लागणार आहे, एवढं लक्षात घ्या. काका त्यांना फसवायचं आहे, जुमलेबाजी करायची आहे. मोदी 2014 साली ज्यावेळेस सत्तेमध्ये आले त्यावेळेस या देशामधलं 100 रुपयाचं 26 रुपये फक्त कर्ज होतं. 26 रुपये फक्त असताना 100रातले कर्जामध्ये होते. पण आज 2024 साली मोदी ज्यावेळेस शेवटच्या वर्षामध्ये आहेत त्यावेळेस असणारं हे 26 रुपयाचं कर्ज 84 रुपये त्या ठिकाणी झालेत, 84 रुपीज त्या ठिकाणी झाले. आणि जागतिक बँक असं म्हणतंय की यांनी असणारा जर डिफॉल्ट केला काही भरण्यासाठी तर 2026 मध्ये
96 होतील अशी असणारी परिस्थिती आहे. मी नेहमी म्हणत असतो, घर चालवणं आणि देश चालवणं याच्यामधला असणारा काही फरक नाही. देश चालवणं आणि घर चालवणं याच्यामधला असणारा फरक नाही. समजा एखाद्याचा पगार 10,000 असेल आणि त्यांनी बँकेकडून लोन घेतलं तर 60% त्याला लोन मिळतं. म्हणजे 6,000चं त्याला कर्ज मिळालं. म्हणजे 6,000वरती त्याचा हप्ता जातो. 4,000 त्याला खर्चाला राहतात. आनंदाने तो खर्च करू शकतो. पण ते हप्ते दिले नाहीत आणि 6,000चा हप्ता 8,000वरती गेला तर 2,000मध्ये तो असणारा घर चालू शकतो का? तशाच रीतीने मोदीने 100 रुपयातले 26 रुपयाचं कर्ज जे आहे ते आता 96 रुपयावरती घेऊन गेलेले आहेत. 4 रुपयावरती देश चालू शकतो का हे मला सांगा. म्हणून मोदी आता काय करतोय? तुमच्या गावामध्ये दारुडे आहे का? आहे ना. त्या दारुड्याची नोकरी गेली तर तो काय करतो? काय करतो? काय करतो? चोऱ्या करतो, माऱ्या करतो, घरातलं सामान विकतो आणि शेवटी घरदार विकून टाकतो. आपण असणाऱ्या आपल्या पूर्वजांची सोनं नाणं जमीन जुमला हे विकतो का? का नाही विकत? तर ते आर्थिक आणि भावनिक शाश्वत आहे. भावनिक शाश्वत यासाठी की माझ्या वाडवडिलांचं आहे आणि आर्थिक शाश्वत म्हणजे उद्या माझ्यावरती काही संकट आलं तर हे मी वापरू शकतो. जी घरातली मी जेव्हा अवस्था म्हटलं तीच देशाची असणारी अवस्था. हे जे नवरत्न कंपन्या आहेत, या नवरत्न कंपन्या ज्या आहेत, या नवरत्न कंपन्या या देशाचं आत्मा हे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. या नवरत्न कंपन्या ज्या आहेत या आत्मा आहेत हे आपण सर्व लक्षात घ्या. हा आत्मा शरीरातून काढला तर शरीर जिवंत राहतं का? तशा रीतीने उद्या या सगळ्या कंपन्या 5 वर्षामध्ये मोदीने विकल्या तर सावकार काय करतो? आपल्याला जर त्याचा हप्ता देता आला नाही तर सावकार काय करतो? सावकार काय करतो? सगळं लिहून घेतो ना आणि आपण कंगाल होतो. पुढची 5 वर्षे आपण मोदीला दिली तर या देशाला तो कंगाल केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझं आपलं सगळ्यांना आव्हान आहे की वंचित बहुजन आघाडीचे असणारे भाऊराव अंधाळकर हे असणारे उमेदवार आहेत, त्यांची निशानी तेव्हा प्रेशर कुकर समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करतील. ॲडव्होकेट विवेक गजशिवे साहेबांना विनंती की आपण या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर यांच्या प्रचारार्थ सर्व नागरिकांचे या ठिकाणी मी आभार मानतो. या सभेसाठी सर्वजण उपस्थित राहिले. जय भीम.